वेलकम स्टुडंट. कालच्या लेक्चरमध्ये आपण ड्राय सेलबद्दल आपण माहिती घेतली. ड्राय सेलमध्ये झिंक कंटेनर ॲक्ट्स ॲज अ ॲनोड. जे आपण झिंक कंटेनर वापरलं ते ॲनोड म्हणून ॲक्ट करतं. आणि ग्राफाईट दॅट इज कार्बन इन द फॉर्म ऑफ ग्राफाईट ॲज अ कॅथोड. आणि जे इलेक्ट्रोलाइट होतं दॅट इज ॲक्वेस स्पेस स्टॉप NH4Cl and ZnCl2. These are electrolyte. As well as around graphite there is a powder of MnO2 and carbon. हा ग्राफाईट इलेक्ट्रोड, ह्याच्या भोवती MnO2 आणि कार्बनचं मिक्सचर, आणि त्यानंतर ॲक्वेस स्पेस स्टॉप NH4Cl अँड ZnCl2. त्यानंतर इथं आपण स्पेसर पेपर स्पेसर दोन्ही इलेक्ट्रोलाइट आणि झिंक कंटेनर दोन्हीचा कॉन्टॅक्ट अवॉइड करण्यासाठी, कॉन्टॅक्ट येऊ नये म्हणून हा स्पेसर पेपर वापरला. आणि हे झिंकचं कंटेनर आणि ही ब्रास कॅप जे, आणि हे सील केलेलं जेणेकरून आतलं मटेरियल बाहेर येऊ नये. एनोड रिॲक्शन Zn gives Zn2 plus 2 इलेक्ट्रॉन्स, आणि तेच 2 इलेक्ट्रॉन्स हे NH4Clचं ही ॲक्वेस स्पेस आहे त्याचं डिसोसिएशन होऊन NH4+ आणि Cl- आयन्स तयार होतात. ट्वाइस ऑफ NH4+ plus 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स ट्वाइस ऑफ NH3. अमोनिया लिबरेट होतो आणि 2 इलेक्ट्रॉन्स जे ते H+ कडून घेतले जातात आणि H2 गॅस लिबरेट होतो. हा H2 गॅस MnO2 सोबत रिॲक्ट होतो. ट्वाइस ऑफ MnO2 ही ॲनोडवरची रिॲक्शन, आणि ही रिॲक्शन ॲट कॅथोड दॅट इज रिडक्शन. MnO2 प्लस H2 गिव्स Mn2O3, आणि ह्यामधील एक ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन मिळून H2O मोलेक्युल. म्हणजे नेट कॅथोड रिॲक्शन म्हणजे सम ऑफ दिस 2 रिॲक्शन्स ट्वाइस ऑफ NH4 प्लस ट्वाइस ऑफ MnO2. आता हे H2 कॅन्सल होईल. प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स ट्वाइस ऑफ NH3 प्लस Mn2O3 प्लस H2. आणि नेट सेल रिॲक्शन means addition of anode half reaction and cathode half reaction. मग नेट सेल रिॲक्शन काय होईल? Zn प्लस ट्वाइस ऑफ NH4 प्लस ट्वाइस ऑफ MnO2. आता हे 2 इलेक्ट्रॉन्स लेफ्ट साईड आणि राईट साईडचे सुद्धा कॅन्सल होतील. नेट सेल रिॲक्शनमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन्स दिसत नाहीत. त्यानंतर काय शिल्लक राहिलं? काहीच नाही. गिव्स Zn2 प्लस ट्वाइस ऑफ NH3 प्लस Mn2O3 प्लस H2. आणि Zn2 प्लस आणि NH3 यापासून कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स तयार होतो. ZnNH3 आणि हे 2 प्लस आयन्स Cl- बरोबर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार करतं. आता इथं NH4+ पासून जे हायड्रोजन H+ आयन्स मिळतात ते हे झिंकला कोरोड करतात. कोरोजन Zn प्लस ट्वाइस ऑफ H+ गिव्स Zn2 प्लस
प्लस H2. म्हणजे Zn2+ कडून जे 2 इलेक्ट्रॉन्स निघतील ते हे 2 H+ घेतात आणि त्यापासून H2 गॅस तयार होतो. म्हणजे H+ आयनमुळे ह्या कंटेनरचं काय होतं, करोजन होतं, डिक्रीज द ॲटम्स अँड दॅट ॲटम्स आर कन्व्हर्टेड इनटू आयन्स. म्हणजे हा झाला ॲसिडिक टाईप ऑफ ड्राय सेल. ड्राय सेल विथ ॲसिडिक इलेक्ट्रोलाइट. Therefore, nowadays alkaline dry cell is used which corrodes slowly. NH4Cl ऐवजी MnO2 आणि कार्बन पावडर ॲज इट इज वापरले जाते. फक्त NH4Cl ऐवजी तिथं KOH किंवा NaOH वापरलं जातं जे अल्कलाइन मीडियम असतं. Therefore, cell reaction for alkaline dry cell. Alkaline dry cell. Zn plus twice of OH minus gives ZnO plus H2O plus 2 इलेक्ट्रॉन्स. हे 2 इलेक्ट्रॉन्स झिंककडून Znचं रूपांतर Zn2+ मध्ये झालं. 2 इलेक्ट्रॉन्स इथं ऑक्सिडेशनमध्ये निघालेत. इथं 0 ऑक्सिडेशन स्टेट, ZnO मध्ये हा 2+ ऑक्सिडेशन स्टेट आणि 2 इलेक्ट्रॉन्स लॉस झाले. आणि हे एक ऑक्सिजन इथं रिॲक्ट होतो, ZnO सबस्टन्स तयार होतो आणि उरलेला H2O मॉलिक्यूल तयार होतो. देन ट्वाइस ऑफ MnO2, ही MnO2 पावडर जी आपण ॲसिडिक ड्राय सेलमध्ये वापरली. MnO2 प्लस H2O plus 2 electrons gives Mn2O3. Mn2O3 प्लस आता यातला एक ऑक्सिजन आणि हे H2O gives twice of OH मायनस. पुन्हा अल्कली त्यापासून तयार होतं. म्हणजे इथं झिंकचं करोजन हे मिनिमाइज केलं जातं आणि त्यामुळे ड्राय सेलचं लाईफ वाढतं. नेट सेल रिॲक्शन Zn प्लस ट्वाइस ऑफ MnO2 Zn प्लस ट्वाइस ऑफ MnO2 प्लस आता हे ट्वाइस ऑफ OH मायनस, ट्वाइस ऑफ OH मायनस, H2O at left side and at right side gives ZnO plus Mn2O3. This is net cell reaction for alkaline dry cell. आता ही रिॲक्शन आपली ओल्ड सिलेबसमधली आहे, ही फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगितली. Both are primary voltaic cell, means once they are discharged then they do not recharge, hence known as primary voltaic or primary galvanic cell. एकदा त्यांच्यापासून पोटेन्शियल मिळाल्यानंतर पुन्हा त्यांना रिचार्ज करता येत नाही, ते यूज करता येत नाही, ते आपल्याला टाकून द्यावे लागतात. देन सेकंडरी व्होल्टेइक सेल, or secondary galvanic cell. That is lead accumulator. That is lead storage battery. Lead accumulator or lead storage battery.
This lead accumulator is used in automobile. लीड ॲक्युम्युलेटर पासून 2 व्होल्ट पोटेन्शियल मिळतं आणि जर 12 व्होल्टची बॅटरी तयार करण्यासाठी असे 6 बॅटरी एकमेकाला कनेक्ट केलेले असतात आणि त्यापासून 12 व्होल्ट पोटेन्शियल मिळवलं जातं. लीड accumulator consist of acid resistant container, ज्यावर ॲसिडचा परिणाम होणार नाही असं ॲसिड रेजिस्टंट कंटेनर वापरलं जातं. देन lead plates and lead plates coated with lead oxide are arranged in alternating manner. Lead plates and lead plates coated with lead oxide. ही फक्त प्युअर लीड प्लेट्स, PB plates, and PB plates coated with PBO. आणि अशा दोन्ही प्रकारच्या प्लेट्स ह्या अल्टरनेटिंग एकाड एक मॅनरनं अरेंज केलेले असतात. In this lead accumulator, PB plates acts as a anode. PB plates acts as a anode and lead oxide coated lead plates coated with lead oxide acts as a cathode. Then electrolyte is 38% H2SO4. 38% by mass H2SO4 is used as electrolyte having specific gravity 1.2 gram per cc or gram per ml. This is construction ऑफ लीड ॲक्युम्युलेटर. ॲसिड, कारण आपल्याला त्यामध्ये ॲसिड वापरायचं आहे, ज्यावर ॲसिडचा परिणाम होणार नाही असं कंटेनर यूज केलेलं असतं. त्यामध्ये लीड प्लेट्स आणि लीड ऑक्साईडचा थर दिलेल्या लीड प्लेट्स ह्या अल्टरनेटिंग मॅनरनं तिथं बसवलेले असतात. जे लीड प्लेट्स आहेत ते ॲनोड म्हणून वर्क करतात आणि लीड ऑक्साईड कोटेड असलेल्या लीड प्लेट्स ह्या कॅथोड म्हणून वर्क करतात. Then cell reaction, cell representation. Or notation. Cell notation. PB in direct contact with PbSO4 solid, in direct contact with 38% H2SO4 aqueous, in direct contact with PbSO4 solid is direct contact with PbO solid, direct contact with Pb solid. This is cell representation. Anode, this is cathode, this is electrolyte. PB in contact with PbSO4, it is in contact with direct contact shown by single vertical line and indirect contact like salt bridge shown by double vertical line. 38% H2SO4, again PbSO4, PbO and Pb. Then cell reaction.
lead plates acts as a anode. At anode, Pb gives Pb2 plus 2 electrons. लेडचं ऑक्सिडेशन होतं, Pb2 प्लस आयन्स मिळतात. देन these Pb2 plus ions reacts with SO4 2 minus. H2SO4 कसं आहे? Strong electrolyte. It dissociates completely into twice of H plus twice of plus SO4 2 minus. Then Pb2 plus SO4 2 minus gives PbSO4 solid. यापासून PbSO4 सॉलिड तयार होतं. देन ॲट कॅथोड PbO2 इन कॉन्टॅक्ट विथ Pb सॉलिड. हे लिहायचं राहिलं. ॲट कॅथोड PbO2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स आणि इलेक्ट्रोलाइट H2SO4 दॅट इज 4th ऑफ H प्लस. इथं फक्त मी एक मोलेक्युलचं डिसोसिएशन दाखवलं, 4th ऑफ H प्लस. आणि इथं जर ट्वाईस ऑफ H2SO4 असेल, ट्वाईस ऑफ H2SO4, तर डिसोसिएशन कसं होईल? 4th ऑफ H प्लस प्लस ट्वाईस ऑफ SO4 2 मायनस, 2 SO4. आता पैकी एक SO4 आयन आपण इथं यूज केला, शिल्लक राहिलेला हा दुसरा SO4 आयन गिव्ज PbSO4. आता इथं काय झालं? हा PbO2, इथं 2 मायनस ऑक्सिडेशन स्टेट, 2 into -2 काय झालं? -4. म्हणजे Pbचं ऑक्सिडेशन स्टेट किती असणार? +4 इन PbO2. आता इथं PbSO4 मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं. मग SO4 वर 2 मायनस चार्ज म्हणजे Pb वर किती? +2 चार्ज. मीन्स +4 ऑक्सिडेशन स्टेट कन्व्हर्टेड इंटू +2 ऑक्सिडेशन स्टेट मीन्स डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट दॅट इज रिडक्शन. कॅथोडवरती रिडक्शन झालं आणि इथं 0 ऑक्सिडेशन स्टेटचं रूपांतर 2+ मध्ये झालं. म्हणजे इथं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. PbO2 कन्व्हर्टेड इंटू PbSO4. आता शिल्लक काय राहिलं? तर हे 2 ऑक्सिजन आणि 4H प्लस ट्वाईस ऑफ H2O. देअरफॉर अगेन नेट सेल रिॲक्शन. नेट सेल रिॲक्शन काय होईल? आता ही नेट ऑक्सिडेशन स्टेट रिॲक्शन आपण करू शकतो. ही Pb2 प्लस रिॲक्शन काय होईल? Pb प्लस SO4 2 मायनस गिव्ज Pb प्लस SO4 2 मायनस गिव्ज PbSO4 सॉलिड प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. हे 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशनमध्ये. म्हणजे ही झाली ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि ही रिडक्शन हाफ रिॲक्शन. देन नेट सेल रिॲक्शन. नेट सेल रिॲक्शन काय होईल? Pb त्यानंतर PbO2 हा SO4 2 मायनस, इथं एक SO4 2 मायनस आणि हे 4th ऑफ H प्लस प्लस ट्वाईस ऑफ SO4 2 मायनस म्हणजे ट्वाईस ऑफ H2SO4. हे 2 इलेक्ट्रॉन लेफ्ट साईड राईट साईडचे कॅन्सल केले आपण. 1 PbSO4 सेकंड PbSO4 ट्वाईस ऑफ PbSO4 प्लस ट्वाईस ऑफ H2O. 2 PbSO4 चे मोलेक्युल आणि 2 H2O मोलेक्युल. दिस इज सॉलिड इन स्टेट, लिक्विड, aqueous, solid. These are the reaction during discharging. म्हणजे ज्यावेळेस त्या सेलकडून आपल्याला पोटेन्शियल मिळतं, इलेक्ट्रिसिटी मिळते आणि ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी मिळते त्यावेळेस
तो लीड ॲक्युम्युलेटर हे किंवा लीड स्टोरेज बॅटरी ही डिस्चार्ज होत चालते. पण डिस्चार्ज होत असताना हा काय झाला, गॅल्व्हॅनिक सेल झाला. हिअर ॲनोड हॅविंग निगेटिव्ह चार्ज अँड कॅथोड हॅविंग पॉझिटिव्ह चार्ज. ॲनोडवरती ऑक्सिडेशन होतं, कॅथोडवरती रिडक्शन होतं. देन ड्युरिंग चार्जिंग याला काय म्हटलंय आपण, सेकंडरी व्होल्टेज सेल. मीन्स व्हेन पोटेन्शियल ग्रेटर दॅन सेल पोटेन्शियल इज अप्लाइड, सेल रिॲक्शन्स आर रिव्हर्स. म्हणजे ह्या सेल पोटेन्शियल म्हणजे 2 व्होल्टपेक्षा जास्त व्होल्टेज आपण ह्या बॅटरीला दिलं तर सेल रिॲक्शन काय होणार, रिव्हर्स होणार. आणि ज्यावेळेस सेल रिॲक्शन रिव्हर्स होतील, ज्यावेळेस डिस्चार्जिंग होतं त्यावेळेस तो गॅल्व्हॅनिक सेल असतो आणि ज्यावेळेस आपण चार्जिंग करतो त्यावेळेस तो इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणून त्याचं वर्किंग असतं. मग इलेक्ट्रोलायटिक सेल जर होत असेल तर रिॲक्शन काय होणार, रिव्हर्स होणार. मग रिव्हर्स रिॲक्शन होणार म्हणजे नेमकं काय होणार, तर PbSO4 + 2 इलेक्ट्रॉन जे हे होणार तर ॲनोडवरतीच होणार. ॲनोडवरती रिव्हर्स रिॲक्शन कशी होईल, PbSO4 + 2 इलेक्ट्रॉन्स रिडक्शन होणार, गिव्ज Pb + SO4 2-. आणि कॅथोडवरती ऑक्सिडेशन होणार. ही रिॲक्शन आपण जर अशी रिव्हर्स लिहिली, ॲट कॅथोड काय होईल, PbSO4 + 2 of H2O gives PbO2 + 2 electrons plus 4th of H plus SO4 2-. आणि ह्याची जर आपण नेट सेल रिॲक्शन केली, नेट सेल रिॲक्शन PbSO4 + PbSO4 2 of PbSO4 हे 2 इलेक्ट्रॉन्स प्लस 2 of H2O gives Pb plus PbO2 plus 4th of H plus हा एक SO4 2 of SO4 2-. बघा रिॲक्शन आपण ही नेट सेल रिॲक्शन ड्युरिंग डिस्चार्जिंग आणि नेट सेल रिॲक्शन ड्युरिंग चार्जिंग आपण जर कम्पेअर केलं तर इकडं राईट साईडला ज्या टर्म्स आहे 2 of H2SO4 PbSO4 2 of H2O हे इथं लेफ्ट साईडला आहे आणि इथं लेफ्ट साईडला ज्या टर्म्स आहे PbO2 4th of H plus 2 of SO4 2-. PbO2 4th of H plus 2 of SO4 2-. ह्या रिॲक्शन ड्युरिंग डिस्चार्जिंग आणि हे रिॲक्शन आणि ही नेट सेल रिॲक्शन ड्युरिंग चार्जिंग. दोन्ही रिॲक्शन कशा आहे, एकमेकाच्या फक्त रिॲक्शन अपोजिट करायची. म्हणजे आपण फक्त डिस्चार्जिंगची रिॲक्शन जरी लक्षात ठेवली तरीसुद्धा त्याची अपोजिट करून रिव्हर्स करून आपल्याला चार्जिंगची रिॲक्शन लगेच लक्षात राहते. आता प्रत्येक वेळी क्वेश्चन गिव कन्स्ट्रक्शन, वर्किंग, सेल रिॲक्शन ॲज वेल ॲज ॲप्लिकेशन असा कंप्लीट क्वेश्चन विचारला जात नाही. कधी त्याची डायग्रॅमच विचारली जाते 2 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी सेल रिॲक्शन येतात किंवा 1 मार्कासाठी ॲप्लिकेशन विचारलं जातं. कधीतरीच पूर्ण क्वेश्चन विचारला जातो, परंतु शक्यतो पूर्ण क्वेश्चन 3 मार्काचा 4 मार्काचा असा विचारला जात नाही. Then secondary voltaic cell, that is NiCad cell. Or nickel cadmium cell.
This is also rechargeable cell. Used in electronic equipment, calculator, as well as in photography equipments, nickel cadmium, as well as in toys also these rechargeable cells are used. The construction of NiCad cell also similar to the dry cell. जसे ड्राय सेल दिसायला असतात त्याचप्रमाणे हे NiCad सेल असतात. In this cell, cadmium acts as an anode and NiO2 acts as a cathode. Then cell reactions for NiCad cell. And electrolyte is alkaline electrolyte. That is OH minus, NaOH or KOH. These are also dry cell ज्यामध्ये ॲक्वेस पेस्ट वापरली जाते. ड्राय सेल म्हणजे कम्प्लीट ड्राय नसून काही प्रमाणात त्यामध्ये H2 वापरलं जातं, परंतु ते लीक होत नाही, सहजासहजी ते बाहेर येत नाही. कम्प्लीट लिक्विड स्वरूपात नसतं, पेस्टच्या स्वरूपात असतं ॲक्वेस पेस्ट. At anode, CD in presence of twice of OH minus, that is electrolyte, gives CdOH twice plus 2 electrons. इथं ऑक्सिडेशन स्टेट 0 आणि CdOH twice मध्ये एका OH वर 1 मायनस चार्ज. आता हा 1 मायनस चार्ज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ऑक्सिजनवर 2 मायनस चार्जेस आणि हायड्रोजनवर H प्लस चार्ज, आणि यापैकी फक्त एक चार्ज बॅलन्स होतो आणि एक चार्ज तो शिल्लक राहतो, तो आपण OH मायनसवरती देतो. म्हणजे जर ट्वाईस ऑफ OH मायनस म्हणजे इथं किती ऑक्सिडेशन स्टेट झालं +2. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, दॅट इज दी ऑक्सिडेशन, कॅडमियमचं ऑक्सिडेशन झालं. NiO2 प्लस 2 इलेक्ट्रॉन, जे ऑक्सिडेशन मधून 2 इलेक्ट्रॉन्स आले ती रिडक्शनसाठी वापरले, प्लस ट्वाईस ऑफ H2, कारण ह्यासाठी आपण वापरली आहे ती ॲक्वेस पेस्ट. Therefore gives NiOH twice. These are in solid state. This is aqueous, solid. This is also solid. NiOH twice. आता इथं काय आहे 4H प्लस आणि हा एक ऑक्सिजन, हे 2 ऑक्सिजन आणि हे 2 ऑक्सिजन म्हणजे 4th ऑफ ऑक्सिजन. मग इथं किती वापरले गेले 2 ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन, शिल्लक राहिले 2 ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन. ट्वाईस ऑफ OH ट्वाईस ॲक्वेस. Then net cell reaction, there is sum of oxidation and reduction half reaction. 2 electrons, 2 electrons, twice of OH minus, twice of OH minus. शिल्लक राहील कॅडमियम सॉलिड प्लस NiO2 सॉलिड प्लस twice of H2O liquid gives CdOH twice solid plus NiOH twice solid. When these are the solid and these solids are adhere on the surface of the electrolyte, when this is recharged then cell reaction is reverse. पुन्हा CdOH twice NiOH twice चं रूपांतर CD आणि NiO2 मध्ये होतं. पुन्हा ॲक्वेस तिथं H2O मोलिक्युल्स तयार होतात. NiCad cell, this is also dry cell but type is secondary galvanic cell.
Then third secondary galvanic cell is mercury battery. मर्क्युरी बॅटरी ह्याचं एक्सप्लेनेशन ओल्ड सिलेबसमध्ये नाही आहे, तर न्यू सिलेबसमध्ये हे मर्क्युरी बॅटरीचं एक्सप्लेनेशन टाकलं आहे. मर्क्युरी बॅटरी also type of dry cell. This is rechargeable, used in pacemaker. पेसमेकर ज्याला हार्ट प्रॉब्लेम आहे, ज्याचे हृदयाचे ठोके व्यवस्थित पडत नाही, त्यासाठी हार्टबीट वाढवण्यासाठी हे पेसमेकर वापरलं जातं. देन हिअरिंग एड्स, कानाच्या मशीनमधील जी बॅटरी आहे ती बॅटरीसुद्धा मर्क्युरी बॅटरी असते. ॲज वेल ॲज सम इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स इट इज यूज. In mercury battery, zinc amalgamated with mercury, that is zinc amalgam, is used as anode, while paste of HgO and carbon acts as a cathode. परंतु ॲक्च्युली कार्बन सेल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, म्हणजे इनर्ट राहतो. Zn प्लस Hg प्लस ट्वाईस ऑफ OH मायनस, म्हणजे जसं आपले अल्कलाईन ड्राय सेल आहे रिॲक्शन सेम जवळजवळ त्याचप्रमाणे ट्वाईस ऑफ OH मायनस गिव्ज ZnO प्लस H2O प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. हा मर्क्युरी ॲज इट इज राहतो Hg. हाही इथं रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही. Zn Hg झिंक अमाल्गम प्लस ट्वाईस ऑफ OH मायनस गिव ZnO प्लस H2O प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. आपली अल्कलाईन ड्राय सेलची फर्स्ट स्टेप. HgO प्लस H2O plus 2 electrons gives Hg liquid plus twice of OH minus. हा एक ऑक्सिजन आणि हा H2O twice of OH minus and Hg liquid. आणि हे दोन इलेक्ट्रॉन्स आहे ते Hg ने घेतले. इथं -2 ऑक्सिडेशन स्टेट, हे +2 ऑक्सिडेशन स्टेट. ज्यावेळेस 2 इलेक्ट्रॉन्स घेतो त्याचं रिडक्शन होतं आणि +2 इज कन्व्हर्टेड इंटू 0 ऑक्सिडेशन स्टेट. इथं रिडक्शन होतं आणि हा 0 ऑक्सिडेशन स्टेट इज कन्व्हर्टेड इंटू +2 ऑक्सिडेशन स्टेट मीन्स ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन ॲनोडवरती होतं, रिडक्शन कॅथोडवरती होतं. देन नेट सेल रिॲक्शन. नेट सेल रिॲक्शन ट्वाईस ऑफ OH मायनस, twice of OH minus, 2 electrons, 1 H2O, 1 H2O means Zn Hg plus HgO gives ZnO plus Hg liquid. This is solid. This is net cell reaction for mercury battery. Primary voltaic cell, that is dry cell in acidic medium by using NH4Cl, and in alkaline medium that is by using KOH or NaOH electrolyte. And secondary voltaic cell, that is lead accumulator, lead storage battery, Nicad cell and mercury battery. Lead accumulator gives potential about 2 volt. Nicad cell
gives potential about 1.4 volt, while mercury battery gives constant potential about 1.35 volt, and these all are gives potential greater than dry cell.